सो हे गाइस, देयर इज क्रिशांग अँड यू आर वॉचिंग क्रिचेको व्लॉग्स। तर गाइस तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या व्लॉग चॅनलमध्ये। कारण की मी आता 1 वर्षानंतर व्लॉग करतोय, कारण की माझी 10th चालू होती। तर आता वाजले संध्याकाळचे 5:25 ऑलमोस्ट। बघा आता क्लायमेट खूप भारी आहे, एकदम पावसासारखं क्लायमेट झालंय। तर मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं की आपण सायकलिंगला जाऊ, तर त्याच निमित्ताने मी ब्लॉग करतोय। तर चला, खूप मजा येणार आहे आज। आणि गाईज, माझ्या मम्मीने पण नवीन रेसिपी चॅनल ओपन केला आहे, त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकतात। तर त्याला पण नक्कीच सपोर्ट करा। कालच सुरू केला चॅनल, तर एकच व्हिडिओ आला, आय थिंक 1 किंवा 2 आले असतील आता ब्लॉग येईपर्यंत। तर नक्कीच सपोर्ट करा त्या चॅनलला पण आणि आपल्या ह्या चॅनलला पण। तर चला जाऊया। तो गाईज, आता मी खाली आलो आणि बघा आपला मित्र पण आला। राम राम। हा बघा गाईज, तुम्ही सोमला भेटले असतील, पहिलेचे ब्लॉग बघितले असतील तुम्ही। तर आता आम्ही चाललो आहे सायकलिंगला आणि वडापाव वगैरे पण खाणार आहे। सो लेट्स गो गाईज। सो गाईज, आता आम्ही निघालो आणि बघा क्लायमेट केवढा भारी आहे बघा, हे बघा, हा बघा आपला मित्र। तर गाईज, आता आम्ही चाललो आहे वडापाव खायला। विराट कोहली फॅन आहे ना? हां, मग जो विराट कोहलीचा फॅन असतो तो रोहित शर्मा। आपण ऑन दी वे आहे। गाईज, इकडे माझ्या कझिनचं दुकान आहे, पूर्ण ब्रह्म किचन। तिकडे पण आपण चाललो आहे, पूर्ण ब्रह्म किचन। तर तुम्ही इकडे येऊ शकतात, बघा। तर आता आम्ही इकडे खूप वेळ बसलेलो गप्पा मारत, तर आता चाललो आहे वडापाव खायला। एवढ्या दिवसांनी आम्ही सायकलिंग करतोय। आम्ही पोचलोय गाईज अंबर वडापावला। बघा, अंबर वडापाव खूप फेमस कल्याणमधला, तर याची दुसरी ब्रँच झाली आमच्या इकडे। सो गाईज, तर आता आपला सोहम डाएटवरती आहे, तर तो खाणार नाही वडापाव वगैरे। चटणी गाईज बघा, अंबरवाड्याची फेमस चटणी आणि समोसा। CSK फॅन ऑन डाएट। एवढा फोर्स केला, CSK फॅन काहीच नाही खात। तर चला गाईज, आता आम्ही निघालोय। तर गाईज, आता मी आणि सोम चाललो बॅडमिंटन कोर्टला। गाईज, आता मी पोहोचलो बॅडमिंटन कोर्टला। हे बघा आपला बॅडमिंटन कोर्ट। आणि हा बघा गाईज सोम। पण पहिले क्रिकेट। जय श्रीराम। तर आता जरा वॉटर ब्रेक आहे, तर चला। मी काय बोलतो माहिती का, मला पण त्याच्यावरती भरोसा नाही। त्यांनी जो 4 बोललाय तो खरं आहे की नाही, त्याला चेक करून घे। गाईज, आम्ही एक पॉईंटने हरलोय आम्ही। सो गाईज, खालून आल्यानंतर मी फ्रेश वगैरे झालोय आणि आता आम्ही चाललोय मार्केटला।
गाईज आता बघा मी परत आलोय मावशीच्या दुकानात आणि हा बघा आपला दादा. हाय. ते ब्लॉग आता मी ट्राय करेन की 5 ते 10 दिवसासाठी डेली ब्लॉग पोस्ट करू. तर प्लीज सपोर्ट करा. चॅलेंज कर ना. हां तेच ना, तेच मी ठरवतो आता. विचार करतोय की नाही 30 डेज खूप हार्ड होईल. मी विचार करतोय की 10 डेजचा करू पहिला का 5 डेजचा डेली ब्लॉग चॅलेंज. आधी पहिलं 5चं कर. हां तेच, नंतर पुढे पुढे वाढव. पहिला 5 दिवसाचा करेन गाईज. ओके, तर आज आहे डे 1 ऑफ डेली ब्लॉग. सो उद्या सकाळपासून ब्लॉग असेल गाईज, खूप मजा येईल. तर आपण असेच आता 5 दिवस पहिले डेली ब्लॉग करू. आता आम्ही निघालोय दुकानातून. तर बाय दादा, बाय बाय. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि मी हा ब्लॉग इकडेच एंड करतोय. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. बाय बाय.